जय जय राम कृष्ण हरे
तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर
हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी जय जय राम रूप पाहता लोचनी, रूप
विठोबाचे नालो थोडा शर्ट दास विठो दास विठो बाचे जालो
विठोबाचे झालो दास लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, विठ्ठल 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 विठ्ठल
उमाशंकराची असुथा चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्याता दंडवत महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारो प्रथम नमः पांडुरंगाकारो प्रथम नमः पांडुरंगाकारो प्रथम नमः दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाण तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल विठ्ठल लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबारा यांचा अत्यंत महत्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा ओळखीचा असणारा साधा सोपा केवळ 4 चरणाचा पण या मृत्यू लोकात मिळालेल्या नरदेहाचं महत्व वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्रद्धाच्या विधीनिमित्त निवडलेला आहे. विठ्ठल अभंग तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय आजच्या या अभंगाद्वारे या मृत्यू लोकात मिळालेल्या नरदेहाचं महत्व या ठिकाणी वर्णन करून सांगतात. ज्यार्थी तुकोबाराय तुम्हाला आम्हाला या देहाचं महत्व सांगतात त्यार्थी तुकोबारायांनी आम्हाला खूप काही दिलंय. दादा खूप काही दिलंय. जो समाज जे सरकार जे कोणीच देऊ शकत नाही ते आमच्या संतांनी दिलंय. एक सांगू फार लांबवत नाही पण 4 गोष्टी आम्हाला परमार्थामध्ये कळणं अत्यंत महत्वाचं आहे. काय काय कळालं पाहिजे आहे का?
तुम्हाला जीवनामध्ये विठोबा कळाले पाहिजे, दुसरी गोष्ट ज्ञानोबा कळाले पाहिजे, तिसरी गोष्ट तुकोबा कळाले पाहिजे आणि चौथी गोष्ट शिवबा कळाले पाहिजे. यांनी आम्हाला काय दिलं सांगू दादा? विठोबानं आम्हाला प्रेम दिलंय. ऐकताय तुम्ही सर्व? विठोबानं आम्हाला प्रेम दिलंय, ज्ञानोबानं आम्हाला ज्ञान दिलंय, तुकोबांनी आम्हाला वैराग्य दिलंय आणि शिवबानं आम्हाला स्वराज्य दिलंय. महाराज, कुणाचा जन्म काय देऊन गेला मला खरंच सांगता येणार नाही. कुणाचा जन्म काय देऊन गेला मला माहित नाही, पण माझ्या शिवबाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे त्रिकालवादी सत्य आहे दादा. आणि म्हणून त्या स्वराज्यामध्ये आम्हाला तुकोबारायांचे अभंग ऐकायला मिळतात. म्हणून त्या तुकोबारायांचा अभंग आहे दादा. ते अधिकारी तुकोबाराय तुम्हाला आम्हाला या देहाचं महत्व व्यतीत करून सांगतात. बरं, हा देह किती महत्वाचा आहे? का बरं या देहाचं महत्व सांगितलंय? याचा अर्थ एकच आहे, इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला मरावं लागणार आहे. मरण काही कुणाला चुकणार नाही, चुकवता येणार नाही आणि चुकवणारा इथं जन्मालाच आलेला नाही. मला असं वाटतं कुणाच्या मरणाला कुणाला अडवता आलं असतं तर जगामध्ये आम्ही कधीच कुणाला जाऊ दिलं नसतं. जाऊ दिलं असतं? अजिबात नाही. आपल्या घरातली व्यक्ती 25 वर्षाची असू द्या, आपलं तिच्यावर तितकंच प्रेम असतं. 50 वर्षाची असली तरी तितकंच प्रेम असतं आणि 100 वर्षाची जरी झाली तरी तितकंच प्रेम असतं. घरातली आई म्हातारी झाली म्हणून प्रेम कमी होतं? अजिबात नाही. घरातली आई जावी असं कुणालाच वाटत नाही. का वाटत नाही माऊली? याच्या मागे कारण एकच आहे. आमच्या घरातलं माणूस कुणाच्या तरी घरी पाहुणं म्हणून गेलं तर आपल्याला माहित असतं 2 दिवसाने, 4 दिवसाने, 8 दिवसाने, 15 दिवसाने ते पुन्हा परत रिटर्न येणार आहे. पण देवाघरी गेलेली व्यक्ती आयुष्यामध्ये आपल्याला पुन्हा परत कधीच भेटू शकत नाही हे माहीत असतं. म्हणून आपल्याला वाटतं की आपलं माणूस जाऊ नये. पण खरं सांगू दादा, ज्याचा काळ आलाय त्याला जावं लागणार आहे हो. त्या जाण्याला अडवता येणार नाही हो, नाही म्हणता येणार नाही. इथे आलेल्या प्रत्येकाला मरावं लागणार आहे. का बरं? ज्ञानोबाराय म्हणतात, उपजते ते नाशे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे भ्रमण चालूच असणार. उपजल पिंडा वरण सांगाते, उपजल पिंडा वरण सांगाते, उपजल पिंडा वरण सांगाते, उपजल पिंडा वरण सांगाते, सवेची पिंड मरण सांगा. ते इथे आलं ना जन्माला की मरावं लागतं दादा. आपण सगळे कशा करता आलोय? मरण्याकरताच आलोय. राहण्याकरता कोणी आलेलं नाही. कारण ज्या लोकात आमचा जन्म झाला त्या लोकाचं नाव काय आहे? मृत्यू लोक. का बरं मृत्यू लोक? कारण इथं येणाऱ्या प्रत्येकाला मरावं लागणार आहे म्हणून मृत्यू लोक. पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. एक लक्षपूर्वक ऐका. पुढे चालताना कधीतरी मागं फिरून बघितलं पाहिजे. फार महत्वाचं वाक्य आहे. आज जरी आम्ही 5 पक्वान्नाचं जेवण करतोय पण मिरची भाकरीवर काढलेले दिवस कधी विसरू नका. अजिबात नाही. हे ज्याच्या लक्षात आलं ना त्या श्रीमंतीचा कधी उत्मात करत नाही दादा. मिरची भाकरीवर कधी काळी दिवस काढलेत ना आपण. पण कधी कधी मी काही महिला भरल्या ताटात हात धुताना बघते तो.
खायचं नसेल तर बाजूला सारून द्या, पण भरल्या ताटात कधी हात धुवू नका. पण आपण दुसऱ्याच्या लग्नात गेलो, दुसऱ्याच्या कार्यक्रमात गेलो तर भरल्या ताटात हात धुतोय महाराज. विचार करा, अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब कधी वाया घालू नका. नाशिककर आपण खूप भाग्यवान मंडळी आहात, खूप भाग्यवान की आपल्याला पाण्याची काहीच कमतरता नाही. आजही मराठवाडा विदर्भात जर तुम्ही गेलात ना, 8-8 दिवसाचं पाणी भरून ठेवावं लागतं दादा. अहो लांबच कशाला, सिन्नर तालुक्यात जाऊन बघा बरं तुम्ही काय परिस्थिती आहे. तिथे सुद्धा 2-2 दिवसाचं पाणी भरून ठेवावं लागतं. इतकी नाजूक परिस्थिती आहे महाराज. आणि मग आपल्याला दोन्ही टायमाचं पाणी अगदी व्यवस्थित मिळतं, पण तरी सुद्धा आमच्या काही काही महिला नळ अगदी फास्ट चालू ठेवतात आणि त्याच्या खाली भांडे घासतात. कधीच पाण्याची नासधूस करू नका. एक लक्षात ठेवा, ज्याने अन्नाची नासधूस केली आणि ज्याने पाण्याची नासधूस केली त्याला शेवटच्या क्षणी मरत्या खेपीला अन्नाचा कणही मिळणार नाही आणि पाण्याची शिपही मिळणार नाही. त्याच्यासाठी पाणी आणि अन्न कधीच नासवू नका. आज जरी आम्ही श्रीमंत आहोत तरी काढलेली गरिबी कधी विसरता कामा नये. आज पुढे चाललोयत ना, मागे फिरून पहा, सगळी जाणाऱ्यांचीच लिस्ट आहे. त्या पद्धतीने आम्हाला जावं लागणार आहे. येथे नाही उरो आले अवतार, येरथे पामर जीव किती. किती जन्माला आलेत, किती गेले. आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचंय आणि त्या जाण्याला अडवता येणार नाही हो माऊली. एक लक्षात ठेवा, आज या खालकर परिवारातली कुणाची तरी आई गेलेली आहे, कुणाची तरी बहीण असेल, कुणाची तरी मावशी असेल, कुणाची तरी आजी असेल, कुणाची तरी पत्नी असेल. प्रत्येकाचं नातं त्या माऊली बरोबर जोडलेलं आहे. तुम्ही या मंडपामध्ये एंट्री केली, या मंडपामध्ये प्रवेश केला आणि आल्याबरोबर तुमच्या सर्वांची नजर माझ्याकडे नाही, त्या बॅनरवरच्या फोटोतल्या आईकडे गेली. तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या आईकडे पाहिलं आणि बघितल्याबरोबर त्यांची मुलं, त्यांची भाऊ, त्यांचे पती, त्यांच्या मुली, त्यांच्या बहिणी, तुम्ही सगळे इथे बसलेले आहात. तुमची नजर त्या माऊलीकडे गेल्याबरोबर वर्षापूर्वीचे दिवस तुम्हाला आपोआप आठवायला लागले. तो ताई, आमची आई आमच्याशी खूप गप्पा मारायची हो. मनातलं सुख असेल, मनातलं दुःख असेल, आमची आई आम्हाला सांगत होती, आम्ही सुद्धा तिच्याशी बोलत होतो. पण आज वर्ष झालं हो ताई, प्रत्येक महिन्याला आम्ही सर्व बहिणी येतोय, सगळे भाऊ एकत्र येतोय, सगळ्या मुली येतोय, तिच्या फोटोकडे पाहतो, गप गुमान निघून जातो. पण आमची फोटोतली आई वर्षापासून एक शब्दही बोलली नाही. तिच्या फोटोचं निरीक्षण केलं की वाटतं हो, आमच्या आईनं आमच्याशी 2 शब्द बोलावं. कितीतरी दिवस झाले ती बोललेली नाही, वाटतं तिने बोलावं आणि नाही वर्षभर. पण आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी तरी फोटोतल्या आईनं तिच्या मनातलं सुखदुःख आम्हाला सांगावं आणि आमच्याही मनातलं तिने ऐकावं. पण बोलण्यासाठी ती पुन्हा परत येऊ शकत नाही माऊली. वर्षापूर्वीचे दिवस आठवले, आम्ही सगळे एकत्र बसून जेवण करायचो. आमच्या जेवणाची काळजी फक्त आमची आई करायची हो. रात्री 2 वाजता येऊ, 3 वाजता येऊ, पहाटे 4 वाजता येऊ, सगळे झोपलेले असायचे, पण आमची आई आमच्यासाठी जागी असायची आणि विचारायची, बाळा रे सकाळपासून गेला होता, काही खाल्लंय का, काही खाल्लंय का. सगळ्यांच्या जेवणाची काळजी करणारी आमची आई. आम्ही आल्याशिवाय जेवण करत नव्हतो, पण आज आई गेल्यापासून प्रत्येक महिन्याला आम्ही सगळे येतोय, प्रत्येक महिन्याला सगळे येतोय, पण आमची आई एकही महिन्याला जेवायला आली नाही हो. पण आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी असं वाटतंय की तिने 2 घास तरी शेवटच्या आमच्याबरोबर जेवावं, पण जेवणासाठी ती पुन्हा परत येणार नाही माऊली. वर्ष कुठे रडण्यात गेलं काही कळालं नाही हो. तिची प्रत्येक आठवण आम्हाला रडवून जाते. तो घरातल्या कॉटवर, घरातल्या सोफ्यावर, घरातल्या पलंगावर ती बसलेली असायची ना ताई. वर्षापासून तो पलंग रिकामा झालाय हो. ती जागा पाहिली तरी डोळे पाण्यानं भरून येतात. कुणा माय लेकराचं प्रेम पाहिलं तरी आम्हाला आमच्या आईची आठवण येते. कोणी माय कुणा लेकराला बोट धरून चालत असताना पाहिली तरी आम्हाला आमच्या आईची आठवण येते. घरात प्रवेश केला की अजूनही तिच्या आवाजाचा भास आम्हाला होतो. असं वाटतं इकडनं आवाज देईल, तिकडनं आवाज देईल, पण तिचा आवाज वर्षापासून शांत झालेला आहे. ती काही बोलत नाही हो. पण आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी असं वाटतंय फक्त एकदा तिनं आमच्याशी गोड हसावं, पण हसण्यासाठी, बोलण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी ती पुन्हा परत येऊ शकत नाही, कारण गेलेली व्यक्ती पुन्हा परत येऊ शकत नाही. म्हणून तर आम्हाला वाटतं की आमचं माणूस जाऊ नये, पण जाण्याकरता माऊली 3 गोष्टी गरजेच्या आहे. त्याला नाही टाळू शकतो,
मृत्यू करता स्थळ गरजेचं आहे, मृत्यू करता वेळ गरजेची, त्याचं काळ निश्चित झालाय, त्याला कोणीच अडवू शकत नाही. काही लोकांचं स्थळ येतं, वेळ येतो पण काळ येत नाही. काहींचा काळ येतो पण स्थळ आणि वेळ येत नाही. काहींचं स्थळही येतं, काळ. कधी महाराज आपण राहुल महाराज कधी कधी इतका मोठा ऍक्सिडेंट पाहतो, गाडी पूर्ण डॅमेज झालेली असते, लॉस असते. गाडीत बसून आपण तर्क वितर्क लावतो, गाडी जर इतकी लॉस मध्ये आहे तर गाडीतलं एकही माणूस वाचलं नसेल. बाबा विचार करतो की नाही आपण? आणि मग काय करतो, लगबगीनं गाडीतनं उतरतो आणि त्या गाडीच्या जवळ जाऊन पाहतो तर काय, त्या गाडीतल्या माणसाला साधं खरसटलेलं सुद्धा नसतं. आपण म्हणतो अरे बापरे, एवढा मोठा ऍक्सिडेंट कसा वाचला? माऊली त्याचं कारण एक आहे, त्याचं स्थळ आलं होतं, त्याची वेळ आली होती, पण त्याचा काळ आलेला नव्हता. आणि कधी कधी काही माणसं घरातनं निघतात, अर्ध्या किलोमीटरवर जातात, साधी ठेच लागती, खाली पडतात आणि मरतात. आपण म्हणतो काहीच नाही हो, अर्ध्याच किलोमीटरवर गेला, कसा गेला? याचं कारण आहे, घरात जरी थांबून ठेवलं असतं तरी त्याला तिथं जावं लागलं असतं. त्या अर्ध्या किलोमीटरवर त्याचं स्थळ, त्याचा वेळ आणि त्याचा काळ निश्चित झालेला आहे. ऐका बरं का, काही लोक मरण्याकरता घरातनं दवाखान्यात जातात. ऐकताय ना तुम्ही सगळे? काही लोक मरण्याकरता घरातनं दवाखान्यात जातात आणि काही लोक मरण्याकरता दवाखान्यातनं घरी येतात. काही लोक म्हणतात 2 दिवस थांबवलं असतं तर बरं झालं. अजिबात नाही. त्याचं मरण त्याच्या घरात लिहून ठेवलेलं होतं, त्याला कोणीच काही करू शकत नाही. म्हणून मृत्यू करता स्थळ, वेळ आणि काळ निश्चित झालेला आहे, आणि ज्याचं निश्चित झालंय त्याला कोणी अडवू शकत तेव्हा मायबाप देखील सोडू शकत नाही. एकदा काळ आला की निघावं लागणार आहे दादा, त्याला अडवता येणार नाही, नाही म्हणता येणार नाही. आणि मृत्यूला नाकारण्याचा अधिकार आपल्याकडे नाही. का बरं? मी म्हणते म्हणून माझ्यावर विश्वास नाही ठेवायचा. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवा. ज्ञानोबाराय म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजिया जिया परी. काही गोड वर्णन केले ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय म्हणतात, देहरूपी गावाला आपण आलोय म्हणजे आपण सगळे पाहुणे आहोत, पाहुणे म्हणून आलोय, म्हणून गाव शब्द वापरला. गावाला पाहुणे म्हणून आलो. जन्म आणि मृत्यू 2 प्रकारचे सोहळे आपल्याला भोगावे लागणार आहे. जन्माला आलोय याचा अर्थ मरायचं आहे, मरायचं प्रत्येकाला आहे. मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे, मरावं प्रत्येकाला लागणार आहे. पण एक लक्षात ठेवा, मरणाच्या आधी मृत्यूची तयारी करून मरा. येतंय का लक्षात तुमच्या? आणि सगळे आता घरी गेले का मरणाच्या तयारीला लागा. कराल ना सगळे तयारी? गेल्या गेल्या तयारी करायची मरणाची. एक बाई उठली हो, जरा आगाऊच होती विशाल महाराज.
काही काही बायका आगाऊ असतात बघा तुम्ही. तशी ती आगाऊ होती. ती बाई उठली आणि ती मला म्हणाली, ताई मरणाची तयारी करायची म्हणजे जाता जाताच बांबू घेऊन जाऊ का तिरडी बांधायला सुरुवात करू का, मडकं आणून ठेवू का, लाह्या गोळा करून ठेवू का? अजिबात नाही. ही तयारी करायला लोक तयार आहे, तुम्ही फक्त मरा. 10 मिनिटात बाजार आणतात. बाबा खरं आहे का खोटं आहे? 10 मिनिटात. आणि मग घरातले म्हणतात अहो थांबा हो, त्यांची मुलगी येते, जरा वेळ थांबा. लोक म्हणतात अजिबात नाही, जाऊन बराच वेळ झालाय, मड्याला पहिलं नदीवर घ्या. काय म्हणतात ताई आपल्याला? मड मड. नाव सुद्धा नाही घेत कोणी. नदीवर न्यायची घाई अख्ख्या लोकांना झाली. ही तयारी नाही करायची. मग कोणती तयारी करायची? जिवंतपणे मृत्यूची तयारी करायची. एक, कधी कुणाच्या प्रपंचाचं वाटोळं करू नका. फार माळी घालून गंध लावून आणि वाऱ्या करून नाही होत दादा. हा, परमार्थ करायचा असेल तर पहिला अंतःकरणाची शुद्धता लागते. म्हणून लक्षात ठेवा, कधी कुणाच्या प्रपंचाचं वाटोळं करू नका. 2, कधीच कुणाची निंदा करण्यात वेळ घालू नका. सध्या लोकांना निंदा करायची तर फार घाण सवय लागली. तो तुमच्यातच काय, आमच्यात सुद्धा नमुने जन्माला आले. हा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सामान्यातली सामान्य माणसं बोलतात, त्यात विशेष नाही. एका महाराजाच्या विषयी दुसरा महाराज कधी चांगलं बोलत नाही, ही शोकांतिका आहे. गावातला एक महाराज मोठा असेल आणि आपल्याला होता येत नसेल तर याचा दोष कधी त्या महाराजांवर देऊ नका. याचं कारण आहे, तुम्ही चांगलं वागा, तुम्हाला 100% कीर्तन गावातले भेटतील. लक्षपूर्वक ऐका. मला सांगायचं एवढंच आहे दादा, निंदा करण्याची घाण सवय लागलीत कुणाला तरी, म्हणून निंदा करत बसला तर किती परमार्थ केला तरी काही उपयोग नाही. जिवंतपणे मृत्यूची तयारी करायची. महिला मंडळ कान जागे ठेवून ऐका. आपले पती सोडून विचार जर कुणाचा करत असाल आणि तुम्ही इकडे कितीही परमार्थ करत असाल तर तुमच्या मनामध्ये एका परपुरुषाविषयी छोटा जरी विचार येत असेल तर तुमच्या परमार्थाला किंचितही अर्थ नाही. पतिव्रता म्हणून जगा आणि पतिव्रता म्हणून मरा. आपलं नटणं, आपलं सुंदर दिसणं, आपला शृंगार करणं आपल्या पती करता असावं, समाजाकरता मुळीच नसावं. पत्नीने पतीशी लॉयल राहावं आणि पतीने पत्नीशी लॉयल राहावं. लॉयल म्हणजे एक निष्ठता जीवनामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. जिवंतपणे मृत्यूची तयारी करायची. सगळे पुरुष मंडळी ऐका जरा. आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया आपल्यासाठी आई बहिणीप्रमाणे आहे, ही वृत्ती निर्माण करणं ही जिवंतपणे मृत्यूची तयारी आहे. आणि यदा कदाचित तुम्ही 4-5 माळी गळ्यात घातल्या, भला मोठा टिळा गंधाचा कपाळाला लावला, रोज सकाळी उठला, काकडा करतोय, ज्ञानेश्वरी पारायण आहेत, हरिपाठ आहे, रोज कीर्तन ऐकतोय, नवे इतका परमार्थ करतोय, पण एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघितल्यानंतर तुमची वासना जर बिघडत असेल तर तुमच्या परमार्थाला शून्य मात्र किंमत आहे दादा. वारकरी संप्रदायामध्ये नीतिमत्तेला खूप किंमत आहे दादा. विचार करा, तुम्ही किती ज्ञान अर्जन केलंय याला महत्व नाहीये, तुमची नीतिमत्ता किती साफ आहे याला सगळ्यात जास्त महत्व आहे. तुम्हाला जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल ना महाराज, तर फक्त आणि फक्त तुमच्या वासनेवर तुम्हाला टाळा ठेवणं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. जिवंतपणे मृत्यूची तयारी करायची. एक, देवाच्या वाट्याचं कधी घरी आणू नका. सप्त्याला उरलेला तेल डबा चुकूनही तुम्ही तुमच्या घरी नेत असाल तर 100% तुम्हाला रक्ताच्या बॅग भराव्या लागतील. लिहून ठेवा दादा. सप्त्याला उरलेला तांदूळ अर्धा किलो जरी तुम्ही घरी नेत असाल ना तर त्याच्या दुपटीनं तुम्हाला फेडावं लागणार आहे. देवाच्या वाट्याचं देवाला दिलं पाहिजे दादा, दिलं पाहिजे, देता आलं पाहिजे. माता माऊल्यांना 10 रुपये कमवतो, 2 रुपये देवाच्या वाट्याच्या बाजूला काढून ठेवा. का काढून ठेवा? कारण 10 रुपये कमवण्याची पात्रता आम्हाला त्याने निर्माण करून दिली. आणि मी बोलतेत ना, मी करते म्हणून बोलते दादा. मी रोज माझ्या जीवनात ना कार्यक्रम करून आले की एक छोटासा वाटा माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांकरता काढून ठेवते विशाल महाराज. त्याचा परिणाम असा झाला राहुल महाराज की माझ्या निवृत्तीनाथांनी मला इतकं श्रीमंत बनवलं की कोणाकडे हात पसरण्याची गरज ठेवली नाही, कोणाकडेच नाही हो. तुम्ही फक्त आपल्या जीवनातला वाटा त्याच्यासाठी काढून ठेवा हो. पण लोक तिथंही कंजूस करतात आणि आमच्यासारखी महाराज मंडळी निवृत्तीनाथांचं काम करायला जातात, वरतून आम्हालाही मात्र त्या ठिकाणी टोमणे देऊन देऊन बोलतात. लोक आमच्यावरही मात्र आक्षेप घेणारे आहेच ना. पण खूप मोठं निवृत्तीनाथांचं काम चालू आहे महाराज. आमच्या राहुल महाराजांना विचारा, खूप मोठं सहकार्य झालं महाराज. तुम्हाला एक सांगू, फक्त राहुल महाराजांचं नाव नाही निघत महाराज संस्थांवर, राहुल महाराजांच्या भेंडाळीचं नाव निघतंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हो, स्वतःसाठी कीर्तन करणारे भरपूर आहे,
स्वतःसाठी कथा प्रवचन करणारे भरपूर आहे, पण आपल्या कीर्तनामध्ये आपलं क्रेडिट खर्च करून निवृत्तीनाथांची सेवा करणारे राहुल महाराज आहे, याचा आम्हाला स्वाभिमान आणि अभिमान आहे दादा. हा, स्वतःचं क्रेडिट खर्च करायचंय ना. काही काही महाराज म्हणतात आम्हाला गाईचं मंदिर बांधायचंय, आणा इकडे पैसे, आम्हाला हे मंदिर बांधायचंय, आम्हाला ते मंदिर बांधायचं, आम्हाला हे करायचंय ते करायचंय. पण विश्वगुरु निवृत्तीनाथांसाठी अगदी मात्र तळमळीने प्रयत्न करणारे आमचे राहुल महाराज आहे. म्हणून आमचा एक रुपया दादा, आमचा प्रत्येक रुपया गोळा केलेला हा निवृत्तीनाथांच्या चरणापाशी जाऊन पोचते. मी नारदाच्या गादीवर आहेत बाबा, एवढं सोपं नाहीये. कमीत कमी 50 लाख रुपयाचा निधी, 50 ते 60 लाख रुपयाचा निधी राहुल महाराज असतील, शिवा महाराज अडके असतील आणि आम्ही तिघं मिळून निवृत्तीनाथांना नेऊन दिलात. आम्हाला स्वाभिमान आहे त्या गोष्टीचा आणि अभिमान येत आहेत महाराज. मला तुम्हाला एकच सांगायचंय, आपल्या जीवनात किती कमवलंय त्याच्यापेक्षा 2% तरी परमात्म्याला दान करता आलं पाहिजे. पण देवाच्या वाट्याचा 1 रुपया सुद्धा घरी आणता कामा नये. म्हणून देवाच्या वाट्याचं देव आला, गावाच्या वाट्याचं गाव आला आणि भावाच्या वाट्याचं भावाला. जिवंतपणे मृत्यूची तयारी करायची, अखंड आणि अखंड चिंतन त्या विठोबाचं करायचं. चिंतनी एकांतवासी गंगास्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नियम इंद्रियाचे सार. स्वतःच्या इंद्रियाला नियम घालून घ्या आणि परमात्म्याचं म्हणजे विठोबाचं चिंतन करा. आणि अशी जर तयारी केली तर मरणाला घाबरायची गरज नाही. मी मरणाची तयारी सांगते ना, मग तयारीला लागा, चिंतन करायचं आहे. पण प्रश्न असा आहे की ताई आम्हाला चिंतन करायचंय परमात्म्याचं, पण कधी करायचं, केव्हा करायचं, काही आयडिया नाही हो, सांगा तर. तुकोबाराय म्हटले प्रत्येक क्षण माझ्या भगवंताच्या विचारात घाला, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सखळ. आयुष्य खातो काळ सावधान सावधान वा काळ वेळ नाम उच्चारी काळ वेळ नाम तर मात्र प्रत्येक सेकंद भगवंताच्या चिंतनात भगवंताच्या विचारात गेला पाहिजे. पण कधी कधी काही लोक कोणता प्रश्न विचारतील सांगता येत नाही. काही लोक म्हटले ताई या पृथ्वी तलावर पशु जन्माला आले, पक्षी जन्माला आले, प्राणी जन्माला आले, मग आम्हालाच विचार करायला का सांगितलं? पशूंना का नाही विचार करायला सांगितलं? पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगती, उत्तम मध्यम भोग भोगती, उत्तम मध्यम भोग भोगती, उत्तम मध्यम भोग भोगती. एका उपजता मरती ते, एका उपजता मरती, पहिली
विचार करावा लागतो की अभंगावर कधी येईल आणि प्रमाण कधी सापडतील. प्रमाण जास्त आले की समजून जायचं की महाराज प्रमाणात बोलतोय बा, आणि प्रमाणच नाही आलं की महाराज प्रमाणाच्या बाहेर बोलतोय असं समजून घ्यायचं तुमच्या तुम्ही. ऐका, पशु काय पाप पुण्य जाणती, लई प्रमाण येतील पण थोडे कमी केले तर बरं होईल असं मला वाटतं बरं का. जाऊ द्या, तुम्हाला द्यायचे तर द्या, तसं काही नाही. पुन्हा परत राग राग हा चिंतन होईल, ऐकायला मिळेल, दुसरं काही नाही. ऐका, पशु काय पाप पुण्य जाणती. महाराज गाढवांना नाही सांगितलं विचार करा, पशूंना नाही सांगितलं विचार करा. का? कारण त्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता नाही. मग आपल्यालाच का सांगितलं विचार करायला? कारण आपल्यामध्ये विचार आहे. पण मग तुकोबारायांना का अभंग लिहून ठेवा वाटला? याचं कारण आहे, आपल्यामध्ये विचार आहे पण ते सुप्त आहे. सुप्त म्हणजे कसे आहेत? सुंदर उदाहरण सांगते ऐका. आपण सगळे शेतकरी आहोत असं समजून तुम्हाला प्रश्न विचारते ऐका. मोटर नवीन आहे, पाईप नवीन आहे, फुटबॉल नवीन आहे. मोटर चालू बंद करण्यासाठी 2 कलरची बटणं असतात. ती 2 कलर कोणती? पटापट बोलले तर वेळ वाया जाणार नाही. लाल आणि हिरवा. मोटर चालू करायचे बटन कोणतं दाबावं लागेल? हिरवं. अगदी बरोबर. मोटर बंद करायचे, तुमच्याकडे उलटे बटन नाही ना? हा हा. मोटर बंद करायचे बटन कोणतं दाबावं लागेल बाबा? लाल. अगदी करेक्ट. पण आता ऐका, फुटबॉलला घाण अटकली, पाईपाला गंज चढला, कितीतरी वेळा हिरवं बटन दाबण्याचा प्रयत्न केलाय पण मोटर चालू होत नाही. मग आता काय करावं लागेल? त्याच्यासाठी एक गावठी कृती करावी लागेल. तशी काय मी शेतात एवढी मुरलेली नाही, पण पाहून पाहून बरं का, आता सगळीच माहिती ठेवावी लागते की नाही? हा, गावात राहायचं म्हटल्यानंतर सगळ्या लोकांची माहिती ठेवावं लागते. तसं कीर्तन करायचं म्हटलं की सगळ्याची माहिती ठेवावं लागते. मी काही, मला जायला वेळ नाही महाराज शेतात, पण पाहून पाहून. आणि एका गोष्टीचा मला अभिमान आहे की मी एक शेतकरी बापाची मुलगी आहे आणि शेतकरी सासऱ्याची सून आहे महाराज. आणि म्हणून शेतीविषयी मला अभिमान आहे. लक्षपूर्वक ऐका. काय आता सगळ्यांचं बरं चाललंय दादा, सगळ्यांचं बरं का. जो सामाजिक कार्यकर्ता आहे त्याचं बरं चाललंय, बरोबर आहे ना तुषार महाराज? जो पुढारी आहे त्याचं बरं चाललंय. पुढं बोलू का? जो व्यापारी आहे त्याचं बरं चाललंय. सध्या जो महाराज आहे त्याचं सुद्धा बरं चाललंय. बरं चाललंय आमचं तुमच्या कृपेने, काही हाल नाही आमचे, बरं चाललंय. पण सगळ्यात जास्त दूर अवस्था आज कुणाची असेल तर ती शेतकऱ्याची आहेत महाराज. शेतकऱ्याची दूर अवस्था आहे, पण तरी सुद्धा शेतकऱ्याविषयी मला स्वाभिमान आणि अभिमान आहे. याचं कारण आहे, 2 लाख रुपये पगार घेणारं पोरग सुद्धा आई बापाला वेगळं काढून देतं. पण माझा शेतकरी काही पिकत नाही, पिकलं तर भाव नाही, भाव असला तर व्यापारी पैसे घेऊन पळून जातो. निसर्ग साथ देत नाही, पण एवढं असताना सुद्धा आईबाप मरेपर्यंत चांगले सांभाळतो. म्हणून शेतकऱ्याविषयी मला स्वाभिमान आणि अभिमान आहे दादा. लक्षपूर्वक ऐका. म्हणून पाहून पाहून बरं का, फुटबॉलला घाण अटकली, पाईपाला गंज चढलाय, पॉईंटवर या पुन्हा परत. ऐका, मोटर चालू करण्याचा प्रयत्न करतोय पण कितीतरी वेळा हिरवं बटन दाबलं, मोटर चालू होत नाही भाऊ. मग काय करावं लागतं? त्याच्यासाठी एक गावठी कृती करावी लागते. हौदातनं बादलीवर पाणी घ्यावं लागतं, त्या पाण्यामध्ये शेण कालवावं लागतं. त्या शेणाच्या पाण्याची एक बादली पाईपात सोडली की बादल्याची बादल्या पाणी बाहेर आल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्याकरता एक शेणाच्या पाण्याची बादली आतमध्ये टाकणं अत्यंत महत्वाचं आहे. तसंच आहे आपलं ही हृदयरूपी विहीर आहे, याच्यामध्ये विचारांचा साठा आहे, पण हृदयरूपी विहिरीला घाण अटकलेली आहे, सध्या बुद्धीला गंज चढलेला आहे. म्हणून संतांना अभंगाची एक ओळ आतमध्ये टाकावी लागते, मग विचारची विचार बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. पण विचार बाहेर पडण्याकरता संतांना एक अभंगाची ओळ आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबारायांना आपल्याला सांगावं लागलं की तुम्ही क्षणाक्षणाचा विचार करा. कशावरून हो सांगते जरा ऐका. ज्यावेळेला नळ, नीळ, सुग्रीव, जामवंत, हनुमंत समुद्र सेतू बांधण्याकरता गेले, पण मात्र त्या ठिकाणी समुद्राचं अंतर भरपूर उड्डाण करायचं होतं, सीतामाईचे शुद्धीकरण करून आणायचं होतं. असं असताना नळ, नीळ, जामवंत आणि मात्र त्या ठिकाणी सुग्रीव सगळ्यांनी नकार दिला. एवढं समुद्र आम्ही उल्लंघन करू शकत नाही. त्यावेळेला जामवंत हनुमंतरायाला म्हटले, एक लक्षात ठेव, तुला हे उड्डाण करावं लागेल. हनुमंतराय म्हटले, एवढं अंतर आपल्याच्याने शक्य नाही. अहो बघा तर किती अंतर आहे, नाही शक्य. अरे बाबा, लहान होता तेव्हा तू सूर्याला गिळायला गेला आणि एवढं अंतर उल्लंघन करायला काय हरकत आहे? हनुमंतराय म्हटले, जामवंत तुम्ही म्हणतात मी सूर्याला गेल, पण मला काहीच आठवत नाही. तुला आठवत नाही ना, मी आठवण करून देतो ना.
मग मात्र जामवंताने आठवण करून दिली, ज्या वेळेला तू सूर्याला घ्यायला गेला त्यावेळेला इंद्राने त्याच्या वज्राने तुला मारलं, तू मूर्छेतून खाली पडल्याच्या नंतर वायुदेवाने संप पुकारला. वायुदेवाला राग आला, हनुमंत खाली पडले होते. वायुदेवाने संप पुकारला. महाराज, वायुदेवाचा संप काय आपल्यासारखा नव्हता. पुढून दाखवायचं मी उपोषणाला बसलो, माग जाऊन पावडे खाऊन यायचे, असं काही नव्हता. असा नव्हता. वायुदेवाचा संप म्हणजे तुषार महाराज असा होता, नुसता संप पुकारला आणि अर्ध्या तासात अनेक पशु अनेक प्राणी मरायला लागली, माणसं मरायला लागली, झाडं खाली मात्र सुकून जायला लागली, सगळा भाजीपाला सुकून जायला लागला. आणि मग मात्र इंद्रदेवाच्या सगळ्या देवांच्या लक्षात आलं. सगळे देव आले, हे काय करताय वायुदेव? वायुदेवाने सांगितलं, जोपर्यंत माझा मुलगा तुम्ही शुद्धीवर आणत नाही तोपर्यंत कोणालाही श्वास मिळणार नाही. कारण वायुदेवाचं श्वास द्यायचं काम होतं ना. आणि मग इंद्राने त्या हनुमंतरायाला जिवंत केलं. आणि मग केल्याच्या नंतर हनुमंतरायाला सांगितलं, मी तुला वरदान दी बैसोनी पदवी घ्यायची. चिंतने चिंतने तद्रूपता, रूप प्राप्त होतं चिंतन केल्याच्या नंतर. तसं दुःखाचं चिंतन केलं की दुःखच मिळणार. आणि ज्या प्रपंचाचा विचार तुम्ही करतात, मूळ त्याचं दुःखच आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. कसा आहे प्रपंच? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किती सुख आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. एवढं दुःख आहे, मग दुःखदायी विचार करू नका. ऐका 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 ऐका. दुसरा विचार अजिबात करायचा नाही, त्याचं नाव आहे अनर्थ विचार. अनर्थ विचार करायचा नाही. अनर्थ विचार म्हणजे काय? ज्याला अर्थच उरत नाही ना, तो अनर्थ विचार करायचा नाही. आपण परमार्थ करतोय ना, लोक आपल्याबद्दल बोलतील याच्यात अजिबात शंका नाही, बरं का. तुम्ही टाळ घेऊन उभे आहात ना, तुमच्याबद्दल सुद्धा बसलेले काही काही कुची निंदा करतील, याच्यात अजिबात शंका नाही. कारण काही काहींना बोलायला सोडलेलं आहेत की नाही, ते बोलतच राहतात. पण त्यांचा विचार करून आपल्या परमार्थावर परिणाम जर करून घेत असाल तर त्याला अनर्थ विचार म्हणतात. थोडं सोपं करून सांगताय का, हे नसेल कळालं तर. एक माणूस पळत पळत आला विशाल महाराज. त्याला म्हणलं, अरे तुला माहित आहे का? म्हणलं काय? अरे समुद्राला आग लागली, सगळे मासे झाडावर जाऊन बसले. तो म्हणला, मूर्ख आहे का रे, मासे कधी झाडावर बसतात का? म्हणलं, कोण बसतं? तो म्हटला, म्हशी झाडावर बसतात. आता मला सांगा दादा, म्हशी कधी पाहिलंय का तुम्ही झाडावर बसताना? नाही. म्हशी झाडावर बसत नाही, मासे झाडावर बसत नाही. मुख्यतः समुद्राला आगच लागत नाही. ज्याला अर्थच नाही तो अनर्थ विचार का करतात? मग दोन विचार नाही करायचे. मग कोणता विचार करायचा आहे? त्याचं नाव आहे आत्मनात्म विचार. आत्मनात्म विचार म्हणजे काय? मी जन्माला कशासाठी आलो याचा विचार करा. मला जगायचं कुणा करता आहे याचा विचार करा. आणि मला मरताना काय करून मरायचं आहे याचा विचार करा. मी जन्माला आलो कशासाठी आलो? लोकांचं वाईट करण्याकरता आलो की चांगलं करण्याकरता आलो याचा विचार करा. मला जगायचंय कुणा करता? स्वार्था करता की परार्थ करता याचा विचार करा. मला मरताना प्रपंचच करून मरायचं की परमार्थ करून मरायचं याचा विचार करा. कळालंय का तुम्हाला? ऐका, 3 विचार मी तुम्हाला सांगितले. 2 करायचे नाही आणि 1 करायचं आहे. कोणते कोणते करायचे नाही जरा सांगता का? पहिला विचार करायचा नाही कोणता? बोला ना तुम्ही, भूक लागली का? हा, दुःखदायी विचार करायचा नाही. दुसरा विचार करायचा नाही कोणता? अनर्थ विचार अजिबात करायचा नाही. पण तिसरा विचार करायचा आहे कोणता? आत्मनात्म विचार. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला असं वाटतं हे 3ही विचार तुम्हाला कळाले नसावे कदाचित. मग त्याच्याही पुढचं सांगू का? आमचे तुकोबारायांनी फार सोपं करून सारा सारा विचार आता टाळी वाजवा सगळ्यांनी. शॉर्ट बट स्वीट, इतकी छान चाल आणि एकदम मात्र शॉर्टकट मध्ये. वा, सारा सार विचार
करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. तुम्ही सारातला सार विचार करा. ऐका मग आता सारातला सार म्हणजे काय? काही गोष्टी असार आहे आणि काही गोष्टी सार आहे. आता बसल्या बसल्या सगळेजण मला उत्तर द्या. तुम्ही कधी भिमुंगाची शेंग बघितली का? हा तर म्हणा ना. मला वाटलं फॉरेनहून आलेत की काय तुम्ही. शेती आहे ना आपल्याकडे सगळ्यांकडे. वा मग असं हो नाही काहीतरी बोललं पाहिजे. महिला मंडळ भिमुंगाची शेंग पाहिली सगळ्यांनी? क्या बात आहे. आता तुम्ही उत्तर द्यायचं. त्या शेंगेतला जो शेंगदाणा निघतो तो आसार आहेत की सार आहे? सार. क्या बात आहे. आणि त्याचं जे टर्फल आहे ते सार आहे की आसार आहे? आसार. वा. आंबा बघितलाय तुम्ही? आंब्याचं जे टर्फल आहे ते सार आहेत की आसार आहे? हा तुम्ही सार म्हणतात की आसार म्हणतात? शेवटचं सार ऐकायला येतं मला. हा टर्फल आसार आहेत की सार आहे? आसार आहे. शाबास. त्यातली जी कोय आहे ती आसार आहेत की सार आहे? आसार. आणि त्याचा जो रस आहे तो सार आहेत की आसार आहे? सार. क्या बात आहे. काय उत्तर परफेक्ट देता जाओ तुम्ही. ऐका पेढा पाहिलाय तुम्ही सगळ्यांनी? हो. पेढ्याचं जे टर्फल आहे ते आसार आहेत की सार आहे? अरे आसार आणि सार येतं कुठे? पेढ्याला टर्फलच नाहीये, पेढ्याला कोयच नाहीये. पेढा जसा पूर्णपणे सार आहे तसा माझा पंढरपूरचा पांडुरंग पूर्णपणे सार. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. क्या बात है. वा वा वा. एकदा आमच्या शरद महाराजांकरता टाळी वाजवा. गोड. येथे सार भगवंत, भगवंताशिवाय सार या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. सार माहिती ना तुम्हाला? महिला मंडळ पुरणपोळी बरोबर करतो तो नाही हो. हा सार वेगळा. सारातला सार माझा परमात्मा आहे आणि त्याचा विचार फक्त इथेच होऊ शकतो, तो बाकी ठिकाणी होऊ शकत नाही. मग सारातल्या सार परमात्म्याचा विचार करण्यासाठी हा देह तुम्हाला आम्हाला मिळालाय, बाकीच्या गोष्टी करण्यासाठी मिळाला नाही. मग तो भगवंताचा विचार फक्त इथे होऊ शकतो, भगवंताची सेवा फक्त इथेच मिळू शकते आणि भगवंताचं नाम घेऊन मोक्ष फक्त इथं आल्यानंतरच मिळू शकतो, बाकी नाही हो. तुम्ही स्वर्गात गेला तर स्वर्गात विचार केला मी देवाचं चिंतन करतो मला मोक्ष, अजिबात नाही. तो मोक्ष प्राप्त करण्याकरता, मुक्ती संपादन करण्याकरता तुम्हाला या मृत्यू लोकातच यावं लागेल आणि भगवंत सारातला सार त्या देवाचा विचार करावा लागेल, तेव्हा तुम्हाला मोक्ष आणि मुक्ती प्राप्त होऊ शकते. मग तो मोक्ष बाकी ठिकाणी कुठेही नाही. मुखी नो महती मोक्ष, ऐसी साच बहुताची, ऐसी साच बहुताची, ऐसी साच बहुताची, बहुताची. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. मुखात नाम असेल तर हातात मोक्ष. मग मोक्ष प्राप्त करायचा असेल तर इथं यावं लागेल. इथं यावं लागेल मान्य आहे, आपण सगळे आलोत मान्य आहे. पण इथं आल्याच्या नंतर भगवंताचं चिंतन करावं लागेल, तेव्हा मोक्ष आहे. कारण इथं आल्याच्या नंतर तुम्हाला मोक्षच मिळेल असं नाहीये. मग मोक्ष प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. मग आताच नाही, मरता मरता सुद्धा करावं लागेल. अंतकाळाचे मती तेची प्राणी ऐसी गती, तया लागी श्रीकृष्णा चित्ती, अहोरात्री स्मरावा. अहो रात्रंदिवस तुम्ही त्याचं स्मरण करावं लागेल. कशावरून होतंय? आम्ही चिंतन केल्यावर योग्य गती प्राप्त होते. कशावरून? उदाहरण अगदी सुंदर आहे. ऐका. एक गुरुवर्य होते, त्यांचे 4 शिष्य होते. त्या सर्व शिष्यांना त्या गुरुवर्यांनी सांगितले, बघ मी मेलो आणि माझी चिता जाळली की माझी चिता जळताना प्रणय महाराज त्याच्यातनं मृदुंगाचा आवाज येईल. कोणी सांगितलं? गुरुवर्यांनी सांगितलं. आणि मग सगळे शिष्य म्हटले आपले गुरुवर्य किती ध्यानस्थ आहे, किती अभ्यासू आहे की गेल्यानंतर सुद्धा चितेतनं मृदुंगाचा आवाज येणार आहे. आणि मग बरेच दिवस झाले आणि गुरुवर्य गेले आणि मग त्यांची चिता जळायला लागली. हे सगळे शिष्य मंडळी राहुल महाराज तिथं बसून ऐकायला लागले, येतो की काय मृदुंगाचा आवाज, येतो की काय मृदुंगाचा आवाज. गुरुवर्य तर म्हटले होते
मृदुंगाचा आवाज जर तुम्हाला आला तर समजायचं मला मोक्ष मिळाला, आणि मृदुंगाचा आवाज जर आला नाही तर मी समजायचं इथंच अटकलोय. मग मृदुंगाचा जर आवाज येतच नाहीये याचा अर्थ आपल्या गुरुवर्यांना मोक्ष मिळालेला नाही. पण ऐका, सगळे शिष्य एकमेकाकडे पाहू लागले, कुजबुज करू लागले. त्याच्यातले एक जरा शहाणा होता, तो म्हटला ऐक, आता इथं लोकांमध्ये कुजबुज करू नका, आपल्या गुरुवर्यांना मानणारी खूप आहे. म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची. काही बोलू नका, कोणी बोलत नव्हतं, काही बोलना. पण यांच्या मनात तेच होतं, मृदुंगाचा आवाज ज्या आरती आला नाही त्या आरती गुरुवर्यांना मोक्ष मिळाला नाही. मग आता काय करायचं? बरेच दिवस गेले. एक गुरुवर्य तिथून येत होते आणि मग मात्र बरेच मोठे त्या ठिकाणी अभ्यासू व्यक्तिमत्व, साधू महात्मे होते आणि त्यांच्याजवळ ही सगळी शिष्य मंडळी गेली. ते म्हटले आमचे गुरुवर्य गेले, पण त्यांनी सांगितलं माझ्या चिता जळत असताना मात्र मृदुंगाचा आवाज आला तर मला मोक्ष मिळेल, आणि नाही आला तर समजायचं मी इथेच अटकून राहील. मग आता काय करावं? त्या चितेतनं तर आम्हाला काही चिता जळताना आवाज मृदुंगाचा आला नाही. मग म्हटले थांबा, तुमच्या गुरुवर्यांना मोक्ष मिळालेला नाही म्हणे. कशावरून बोलताय तुम्ही असं? एक काम करा, तुमचे गुरु नेमके कुठं गेले ते सांगा. म्हटले तिथं तो पलंग ठेवलाय ना त्याच्यावरच पडलेले होते आणि तिथंच गेले. पडलेले होते, बरं ठीक आहे, तिथपर्यंत जाऊन पोहोचले. मला सांगा ते उजव्या खांद्यावर झोपले होते की डाव्या खांद्यावर झोपले होते? म्हणे उजव्या खांद्यावर झोपले होते. अगदी बरोबर, इथे पडले होते असेच, उजव्या खांद्यावर झोपले होते. ठीक आहे, ती जी खिडकी दिसते ती उघडी होती की बंद होती? म्हणे ती उघडी होती. बरोबर. मग आता ते जे महात्मे आले होते राहुल महाराज, ते त्या पलंगावर झोपले, उजव्या खांद्यावर झोपले आणि त्या खिडकीतनं एकटक पाहू लागले तर त्या खिडकीच्या बाहेर एक बोरीचं झाड होतं आणि त्या बोरीच्या झाडावर एक भलं मोठं बोर, अगदी टपोर लाल लाल झालेलं बोर दिसत होतं. आणि मग मात्र त्या ठिकाणी ते उठले आणि त्या शिष्याला सांगितलं जा, तुझ्या गुरुवर्यांना अजून मोक्ष मिळालेला नाही. म्हणे कशावरून? ऐक जरा, ते बोर मात्र त्या ठिकाणी आण माझ्याकडे. ते बोर तोडलं आणि त्यांच्याकडे नेऊन दिलं. ते बोर असं मात्र त्या ठिकाणी बघितलं, उलगडून बघितलं तर ते बोर बघितल्याच्या नंतर त्याच्यात एक आळई होती. आणि मग मात्र त्याला सांगितलं तुझे जे गुरुवर्य आहे ना त्यांना मोक्ष नाही मिळाला, हे बघ ही आळई म्हणजे तुझे गुरु आहे. ते नुसतं ओपन केलं, ऊन लागायला लागलं आणि ती आळई त्या क्षणाला मृत्युमुखी पडली आणि ती आळई मरताना त्याच्यातनं पखवाजाचा आवाज आला. म्हणजे आत्ताशी त्यांना मोक्ष मिळाला. कळतंय का मला काय सांगायचंय तुम्हाला? एवढे मोठे अभ्यासू व्यक्तिमत्व असताना त्या बोरामध्ये वासना अडकली तर तिथं जावं लागलं. मग इथे आल्याच्या नंतर मोक्ष जर पाहिजे असेल तर मरता मरता भगवंताचं नाम आलं तर मोक्ष प्राप्त होऊ शकतो, अन्यथा तो मिळत नाही. आणि तो मोक्ष देवादिकांना सुद्धा मिळत नाही. म्हणून त्या देवाने इथे येण्याची इच्छा केली. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरण. दादा, स्वर्गात काही कमी आहे का? काही कमी आहे का ताई? अजिबात नाही. काय काय आहे जरा सांगता का तुम्ही मला? तुम्ही म्हणा ना ताई आम्ही कुठे जाऊन आलो. बरं मी सांगू का स्वर्गात काय आहे? सांगते पण एका अटीवर. तुम्ही अजिबात असं समजायचं नाही की कांचनताई जगताप स्वर्ग रिटर्न आहेत की काय. मी नाही गेले हो, पण आमच्या ज्ञानोबरायांनी आमच्यावर फार कृपा केलीत महाराज. ज्ञानोबराय म्हणतात स्वर्गात काय काय आहे? जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताचे कोठारे, जे गावी किल्लारे, कामधेनूची सगळं स्वर्गात. पण तरी त्या देवाला इथं यावं वाटलं, कारण इथे मोक्ष आहे, इथे मुक्ती आहे, ते तिथं सुद्धा नाहीये. मग सगळ्यांना आहे का? नाही. भगवंताचं नामचिंतन ज्याने केलं, सारातला सार विचार ज्याने केला त्याला मोक्ष आहे. मग आता एका तुकोबाराय म्हणतात त्याने इच्छा केली तरी मिळालं नाही. आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. कारण भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भरतखंड मिळणं आणि त्याच्यामध्ये नरदेह मिळणं हे परमभाग्याची संपत्ती आहे. आणि म्हणून त्याने इच्छा केली त्याला मिळाला नाही. आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्ही इथे जन्माला आलो. का आम्ही भाग्यवान आहोत? कारण मी दास झालो. कुणाचे? पत्नीचे नाही, पतीचे नाही, प्रपंचाचे नाही. आम्ही दास झालोय. कुणाचं? फक्त विठोबाचं. हे महाराज अभंग. धन्य आम्ही जान
कारण का आम्ही दास झालोय कुणाचे? फक्त विठोबाचे. कारण एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही. महाराज म्हणतात बाकीच्यांचं काम नाही, एकाच गुण गाणारे आम्ही आहोत. बरोबर ना? एकाच वारकरी झालं पाहिजे. 17 टाइम 17 ठिकाणी हात टाकत आपला हात फिरवत बसायचं नाही. नाही तर याला हात दाखव, त्याला हात दाखवून माझं कसं होणार. आता हात दाखवल्याचा परिणाम पाहताय ना तुम्ही? अजिबात नाही. आपलं आपलं बरं चाललंय. हा ऐका ऐका ऐका. विठाला हात पाहणारे वेगळेच आणि तुम्ही बाबा लोकांनाच नाव ठेवतात. अरे काय संबंध आहे महाराज मंडळीचा आणि त्यांचा? त्यांची पार्टी वेगळी, राहुल महाराज आपली वेगळी आहे. लक्षपूर्वक ऐका. अरे महाराज मंडळीचा काय संबंध तिथं? आणि लोक कुशाल म्हणतात अख्खे बाबा लोक सारखेच. अरे सारखेच, संप्रदाय वेगळा आहे आणि ती लोक वेगळी आहे. लक्षात ठेवा, संप्रदायातल्या एकाही माणसाला नाव ठेवताना 1000 वेळा विचार केला पाहिजे दादा, 1000 वेळा. लक्षपूर्वक ऐका. म्हणून नका, कुठेही जायची गरज नाही. काही काही लोक म्हणतात ताई बरेच दिवस झाले कारण केलं नाही म्हणून सगळा प्रपंच बिघडलाय. कारण काय? कारण करायचं नाही हो. कारण करण्याच्या भानगडीत नका पडू दादा. तुम्ही विठोबाचे सेवक झालात ना, मग फक्त विठोबाची सेवा करा, काहीच कमी पडणार नाही दादा. पण इकडे तिकडे नाही, याच्याकडे जाऊ की त्याच्याकडे जाऊ, अजिबात नाही. म्हणून आम्ही दास झालोय फक्त विठोबाचे. आणि आता आमच्या आयुष्याचं साधन एक आहे, आम्हाला सच्चित आनंद पदवी प्राप्त करायची आहे. पण पदवी प्राप्त करणं इतकं सोपं आहे का राहुल महाराज? नाही. त्याच्यासाठी 4 गोष्टी असाव्या लागतात. तुम्हाला जर एखादं पद, प्रतिष्ठा, जीवनामध्ये मौल्यवान गोष्टी प्राप्त करायच्या असेल, परमात्म्याला प्राप्त करायचं असेल, तर 4ही गोष्टी तुमच्या जीवनात असणं फार गरजेचं आहे. फार महत्वाचे बरं का बाळा, लक्षपूर्वक आहे. फार महत्वाचे. जीवनामध्ये 4 गोष्टी असाव्या. पहिली गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये पुरुषार्थ असावा. दुसरी गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न असावे. तिसरी गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना असावी. चौथी गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये प्रतीक्षा असावी. आणि चौथी गोष्ट, आपल्याला 5वी गोष्ट प्राप्त होत असते आणि तिचं नाव आहे प्राप्त होणारी परमात्मा असावा. लक्षपूर्वक ऐका बरं का. भगवंताला, परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर पहिली गोष्ट जीवनात असली पाहिजे, त्याचं नाव आहे पुरुषार्थ. मग पुरुषार्थ फक्त पुरुषच करू शकतो का? नाही. पुरुषार्थ एखाद्या स्त्रीलाही करता येतो महाराज. पुरुषार्थ म्हणजे काय? एखादी गोष्ट एखाद्या माणसाने सांगितलं, तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही, तुम्हाला ही गोष्ट मिळू शकत नाही, पण खूप अट्टास केला आणि मग ती गोष्ट न मिळणारी सुद्धा प्राप्त करून दाखवली, याला म्हणतात पुरुषार्थ. काही लोकांनी मला चॅलेंज केलं होतं, एक बाई अध्यक्ष झाल्याच्या नंतर संस्थांचं कोणतंच काम होऊ शकत नाही. पण आज अभिमानाने एक गोष्ट सांगतेत महाराज, इथून मागे भरपूर काळ गेला होता आणि इथून पुढे बराच काळ जाईल, पण 57 कोटी रुपयाचा निधी एका बाईनं संस्थांना आणून दाखवला. हे मी मात्र अभिमानाने स्वाभिमानाने बोलू शकते. बरेच लोक आले, बरेच लोक गेले महाराज. 57 कोटी रुपये साधी रक्कम नाहीये. आणि आजपर्यंत निवृत्तीनाथ महाराज संस्थान मात्र कोणी विधान भवनामध्ये मांडलं नव्हतं. त्या आमदार सुद्धा एक महिला आहे, आमच्या सरोजताई आहिरे. मग एक महिला आहे, त्या महिलेचा मुद्दा तिथपर्यंत घेऊन गेले, निवृत्तीनाथ संस्थान विधान भवनात मांडलं. त्याचा परिणाम 57 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं, हा पुरुषार्थ सहज मिळाला असेल का? अजिबात नाही. कितीतरी वेळा राहुल महाराज, कितीतरी वेळा शिवा महाराज अडके, आम्ही कितीतरी वेळा आमदार बाईकडे ऑफिसला जाऊन बसलो असेल महाराज, ते ताईंकडे जाऊन बसलो. कितीतरी वेळा त्यांना विनंती केली, ताई साहेब काही करावं, काही करा, आम्ही आजपर्यंत राजकारणात पडलो नाही, पण आज तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे, फक्त आमच्या निवृत्तीनाथांचं काम करा दादा. कितीतरी वेळा उंबरटी जिजवले. एवढंच नाही, तुम्ही राहुल महाराजांना विचारा, शिर्डीला मात्र त्या ठिकाणी दादांची भेट घेतली, अजित दादांची. तेवढ्यावर भागलं नाही. आता 2 जानेवारीला माझं कीर्तन मावळमध्ये होतं. सुनील अण्णा शेळकेंकडे आमदार आहेत तिथले, कधी व्हिडिओ पाहायला मिळालं तर माझ्या इंस्टावर टाकलेलं आहेत महाराज. मी आमदार साहेबांच्या कार्यक्रमाला गेली होती, अजित दादा तिथं आले. आल्याच्या नंतर मला सांगण्यात आलं, ताई फक्त 5 मिनिटात सगळं कार्यक्रम आवरून घ्या. म्हटलं ठीक आहे. दादांना पटलं तर दादा कीर्तनात बसतील, नाही पटलं तर मी जे विठ्ठल करेल, एवढं काय. पण लगेच नाही आवरणार. दादा येऊन बसले, कीर्तन आवडलं. कमीत कमी 25 मिनिटं तुषार महाराज
अजितदादांनी बसून कीर्तन ऐकलं आणि तेव्हा अजितदादांना सांगितलं, दादा आमचा निधी अटकलाय हो, रखडलाय, तेवढा पूर्ण करा. आणि दादांनी 3 जानेवारीच्या मावळच्या सप्ताहामध्ये मला शब्द दिला, ताई 2च महिन्यामध्ये तुमचा निधी मंजूर होऊन येईल. दादांनी शब्द दिला, पण दादा नाही राहिले. पण खरं सांगू, कामाचा माणूस याला म्हणतात दादा. हा, खोटं नाही. आणि आपलं एक सांगते तुम्हाला, शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बाजू घेणारे एक व्यक्तिमत्व आपल्यात निघून गेले दादा. आजही लोक अनेक भानगडी पुढे आणतात, व्हिडिओ सोशल मीडियावर फिरवतात. हा व्हिडिओ पाहिल्यावर दादाचा विसर पडेल, तो व्हिडिओ पाहिल्यावर दादाचा विसर पडेल, अगदी मात्र खराचा व्हिडिओ पाहिला तरी दादाचा विसर पडेल. तुम्ही असे किती खरात उभे केलेत तरी दादाचा विसर ऑल महाराष्ट्राला पडू शकत नाहीत महाराज. आजही दादांचा विषय निघाला ना, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं दादा. का पक्ष म्हणून नाही पाहिलं आम्ही दादांकडे, एक कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची बाजू घेणारं व्यक्तिमत्व निघून गेले दादा. कोणाचा हा मात्र हात पकडायचं, कोणाला सांगायचं शेतकऱ्याचे इतके हाल आहेत आता, नाही कोणा पुढे जाऊ शकत. दादा म्हणजे सामान्यात येऊन बसणारा उठणारा बसणारा माणूस होता दादा. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, 3 जानेवारीला दिलेला शब्द मात्र त्या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये पूर्ण करणारे दादा आज राहिले नाही. पण एक सांगते तुम्हाला, मला पुरुषार्थ का वाटतो माहितीये का? कारण मी फक्त निवृत्तीनाथांच्या चरणावर ज्या दिवशी अध्यक्षपद स्वीकारलं त्या दिवशी विनंती केली होती, निवृत्तीनाथ महाराज, अनेक लोक मला अध्यक्ष होऊ नये याच्यासाठी अडवणारे बरेच मठाधिपती आले होते की यांना होऊ देऊ नका, होऊ देऊ नका. पण झाल्याच्या नंतर माझ्याकडनं सेवा करून घेणं हे तुमचं काम आहे. निवृत्तीनाथांनी मला मुक्ताई म्हणून सांभाळलं आणि सगळी सेवा करून घेतली दादा. याला पुरुषार्थ म्हणतात, याला पुरुषार्थ म्हणतात. ऐका राहुल महाराज, ज्या दिवशी सायकलवरचा प्रवास 4 व्हीलर गाडीत येतो याला पुरुषार्थ म्हणतात. लोक म्हणतात महाराजांनी गाडी घेतली, अरे पण त्याचा खडतर प्रवास तुम्ही आठवा ना. तो पायी जात होता, तो SS वर फिरत होता, तो सायकलवर फिरत होता. आज 4 व्हीलर मध्ये फिरतोय ना, याला कारण आहे दादा, कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये अनेक कष्ट घेतलेत म्हणून मात्र त्या ठिकाणी गाडीत फिरतो. याला पुरुषार्थ म्हणतात. तुमच्या जीवनामध्ये तुमचा प्रपंच चालत असताना तुम्हाला माहिती एवढ्या गोष्टीवर प्रपंच होऊ शकत नाही, पण तुम्ही कष्ट करून हा प्रपंच उभा केला. मुलीचं लग्न केलं, मुलाचं लग्न केलं, भावकीतले लोक नावं ठेवत होते, पण सगळ्यांच्या नाकावर टिचून प्रपंच चांगला करणं याला पुरुषार्थ म्हणतात दादा. आता ऐका, पुरुषार्थ ठीक आहे, पुरुषार्थ प्राप्त केला, पण एखादी गोष्ट प्राप्त करायची, परमात्म्याला प्राप्त करायचे ना, नुसता पुरुषार्थ असून चालत नाही दादा. त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. तुम्ही तुमच्या जीवनात प्रयत्न नाही केले तर तो तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. सातत्य टिकून राहिलं पाहिजे. एखादं म्हणलं तू करू शकत नाही, पण तुम्ही प्रयत्न टिकून ठेवा. म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न झाले की नुसतं प्रयत्नावर भागत नाही, त्याच्यासाठी प्रतीक्षा करता आली पाहिजे. एखादी गोष्ट आहेत ना राहुल महाराज, अचानक नाही प्राप्त होत, कधी कधी प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी प्रतीक्षा, त्याच्यासाठी वाट पाहण्याची वृत्ती असली पाहिजे. देवाला भेटायचंय ना, निवृत्तीनाथांपासून निघाले ना, दुसऱ्या दिवशी नाही भेटणार, त्याच्यासाठी 28 दिवस प्रतीक्षा करावी लागेल, तेव्हा देव तुम्हाला भेटेल. म्हणून वाट पाहावी लागते. मग पुरुषार्थ, प्रयत्न, प्रतीक्षा झाली की 100% तो आम्हाला प्राप्त होतो. पण त्याच्यासाठी या 3ही गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे. परमात्म्याला प्राप्त करायचे एवढंच आमच्या आयुष्याचं साधन आहे की आम्हाला मग ते साधन प्राप्त केल्याच्या नंतर काय होईल महाराज? सच्चिदानंद पदवी प्राप्त होईल. हे महाराज अभंगाच्या आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या आयुष्याच्या, 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 आयुष्याच्या,
पदवी घेणे ऐका आयुष्याचं साधन आहे सच्चित आनंद सदैव आनंदाची पदवी आम्हाला बहाल करायची आहे. पण ऐका ना तुकोबाराय म्हणतात आम्ही जाताना असंच नाही जाणार. मग आम्हाला जाताना काय करायचंय? आम्ही ज्या वाटाने जाऊ ना त्या वाटावर पाऊल खुणा ठेवायची आहे आणि त्या पाऊल खुणांवर स्वर्ग ठेवून जायचं आहे. तुम्ही म्हणाल ताई तुकोबाराय जाताना खरंच स्वर्ग ठेवून गेले का? 100% ठेवून गेले. विशाल महाराज तुषार महाराज आपल्यासाठी तुकोबारायांनी स्वर्ग ठेवलाय. तुम्ही म्हणाल कुठे स्वर्ग ताई? ऐका जगद्गुरु तुकोबारायांची गाथा म्हणजे सर्व वारकऱ्यांसाठी स्वर्ग आहे दादा. हो गाथा म्हणजे स्वर्ग आहे. पण ज्याला कळेल त्यालाच कळेल. काहींनी अजून गाथा सुद्धा उलगडून पाहिली नाही हो कशी असते. आणि आता तर गाथा पाहायचा संबंधच राहिला नाही विशाल महाराज. कारण आता सध्या गुगलवर गाथा आली. विशेष आहे कधीतरी गाथा पहा हो गाथ्याचं दर्शन घ्या महाराज. त्या गाथेमध्ये काय ज्याला जगण्याचं ज्ञान नाही त्यानं तुकोबारायची गाथा वाचा. ज्याला वागण्याचं ज्ञान नाही त्यानं तुकोबारायची गाथा वाचा. आणि ज्याला मरण्याचं ज्ञान नाही त्यानं सुद्धा तुकोबारायची गाथा वाचा दादा. जगण्याचं वागण्याचं आणि मरण्याचं ज्ञान माझ्या तुकोबारायच्या गाथ्यात आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी असाच जाणार नाही स्वर्ग ठेवून जाणार आहेत. आणि आपल्याला सुद्धा असंच नाही मरायचंय मग चांगलं कर्म करून मरायचंय. मग उत्तमात उत्तम कर्म करायचंय. काय करावं लागेल? कर्म चांगलं करायचंय. संपूर्ण महाराष्ट्रावर फिरते महाराष्ट्राच्या बाहेर फिरते दादा. तुम्ही बघताय कोणत्या ना कोणत्या चॅनेलवर दररोज माझं कीर्तन असतं. मी स्तुती नाही करत वस्तुस्थिती सांगते. कोणतंही कीर्तन कुठेही प्रवचन ऐका एक गोष्ट तुम्हाला कळकळीची मी नेहमी सांगत असते. जीवनामध्ये कर्म जर चांगलं करायचं असेल तर जिवंतपणे आईबापाची सेवा करा आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांची सेवा करा. जिवंतपणे मातृत्व आणि पितृत्व सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे महाराज. काही काही लोक म्हणतात ताई सगळीच महाराज मंडळी सध्या आईबापावर बोलायला लागली. बाकीचे का बोलतात मला माहित नाही पण मी का बोलते याला दादा 100% कारण आहे. कारण मी महिन्यातनं 2 महिन्यातनं 3 कार्यक्रम फ्री करत असते. एक माझा कार्यक्रम वृद्धाश्रमासाठी फ्री असतो. दुसरा कार्यक्रम अनाथ आश्रमासाठी फ्री असतो. आणि गावातला एखादा व्यक्ती मात्र खूपच गरीब आहे त्याची परिस्थितीच नाही वर्ष श्राद्ध करायची त्याच्यासाठी मी कार्यक्रम फ्री करते. फक्त अट एवढीच आहे त्या घरात 2 माळकरी झाली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त माझी अट नाही दादा. इव्हन डिझेलचे सुद्धा पैसे घेत नाही. उगं लोकांनी माझ्या नावाचा डांगोरा केला कांचनताईचं पाकिट मागेन कांचन. अरे तुमच्या आई बापाने कमवून ठेवलंय तुम्ही दिलंच पाहिजे. तुम्ही दिलं पाहिजे 100% दिलं पाहिजे. आणि आई बापाच्या नावाने दिल्यानं तुम्हाला काय कमी पडणार आहे? त्यांनी त्यांच्या नावाची जमीन तुमच्या नावावर केली त्यांच्या नावाचा बंगला तुमच्या नावावर केला. मग त्यांच्या वर्ष श्रद्धाला न कमी करता दिलं पाहिजे दादा. न कमी करता. शेवटचा सोहळा आहे आनंदानेच केला पाहिजे. तिथं असं आखडून नाही केला पाहिजे मन मोकळ्याने. पण ऐका मी वृद्धाश्रमात प्रवचनाला जाते दादा. त्यांच्यासाठी माझं व्याख्यान म्हणा प्रवचन म्हणा करत असते मी. पण तिथली परिस्थिती पाहिली त्या दिवशीपासून खुणगाट बांधली. अनेक लोक बोलो अथवा न बोलो पण मी तिथली परिस्थिती पाहिली. तुषार महाराज त्या दिवशीपासून मी ठरवलं आईबापावर 5 मिनिटं तरी बोलायचं. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहेत महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 4-4 मुलं असताना आईबापाला वेगळं राहावं लागतं. त्यांना वेळेवर जेवायला नाही वेळेवर राहायला नाही. काय शिकवतात तुम्ही तुमच्या मुलांना? अमेरिकेत पोरग आहेत इकडं अभिमानाने सांगतात. आणि तुमच्या पोराला जर तुमच्या 10व्याला यायला वेळ नसेल तर कशाला शिकवले एवढे? हा विचार करण्यासारखी गोष्ट. आज काय आई बाप्पाची परिस्थिती दादा. आणि एक लक्षात ठेवा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. आणि ज्या दिवशी आपल्या जीवनातनं आई गेली त्या दिवशी तुम्ही समजायचं आपल्या जीवनातलं प्रेम संपलं. आणि ज्या दिवशी आपल्या जीवनातले वडील गेले त्या दिवशी समजायचं आपल्या जीवनातला खूप मोठा आधार संपला दादा. या जगातले सगळे नाते एका बाजूला आणि आईबापाचं नातं एका बाजूला. आई जाणं म्हणजे खूप मोठं दुःख येतो. महिला मंडळ एका बाईनं मला प्रश्न विचारला ताई सासर आणि माहेरमध्ये काय फरक आहे? सासर म्हणजे पारतंत्र्य आहे आणि माहेर म्हणजे स्वातंत्र्य आहेत माऊली. का बरं? माहेरी कधी भूक लागू द्या कधी खाऊ शकतो. सासरी तसं नाही हो. नाही आपल्यालाच लाज वाटते. तुम्ही बघा सासरी कोटी रुपयाचा बंगला आहे 5 पक्वान्नाचं जेवण आहे लाखो रुपयाची गाडी आहे. पण थकून आल्यानंतर तुमच्या डोक्यावरून हात फिरवणारी आई तिथं नाहीये. आणि माहेरी कुडाचं झोपडं असू द्या तरी माहेरी जावं वाटतं. माता बाऊल्यानो का बरं वाटतं? माहेरची परिस्थिती नाजूक आहे तरी वाटतं महिन्यातनं एकदा तरी माहेरी जावं. का? कारण आम्ही थकून गेल्यानंतर आमच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणारे आई बाप तिथं आहे. म्हणून माहेर सगळ्यांना आवडतं. एक सांगू तुम्हाला आई काय येतो अहो गेल्या गेल्या आपण कुणाशी गप्पा मारत बसलो तर आपली आई म्हणते बाई नंतर पाठीवर बोलत बस
पण पहिल्यांदा 2 घास खाऊन घे हे म्हणणारं नातं फक्त मातृत्वाचं आहे दादा. किती प्रेम करते आई आपल्यावर. एखादा मुलगा कधीच रडला नाही, पण एक दिवस रडतो. कधी? ज्या दिवशी स्वतःच्या आईच्या प्रेताला अग्निडाग देतो आणि मागे न पाहता पुढे 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 चालत येतो. ज्या कोपऱ्यात आई बसलेली असायची तो कोपरा अचानक रिकामा पाहतो आणि पोरग डसडसा रडतो. ताई, याच कोपऱ्यात माझी आई बसलेली असायची. कुठूनही आलो तरी माझ्या जेवणाची काळजी माझ्या आईला असायची. आता नाही राहिली माझी आई याची जाणीव ज्या दिवशी होते त्या दिवशी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आईसारखं प्रेम नाही हो कोणी करू शकत. एखाद्या बाईला काकू म्हणा, चुलतीचं नातं मिळेल. एखाद्या बाईला ताई म्हणा, बहिणीचं नातं मिळेल. एखाद्या बाईला मावशी म्हणा, मावशीचं नातं मिळेल. पण कोणत्याही बाईला आई म्हणा, बाई बाईच असते आणि आई आईच असते. म्हणून हात जोडून विनंती आहे दादा, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आईबाप सांगा. जगातला सगळ्यात श्रीमंत कोण आणि भिकारी कोण? एकच वाक्य बोलते आणि आटोपते ऐका. जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस कोण आणि 1 नंबरचा भिकारी माणूस कोण? ऐका. ज्याच्याकडे कोटी रुपयाचा बंगला आहे, लाखो रुपयाची गाडी आहेत, 5 पक्वान्नाचं जेवण आहे, पण आईबाप असूनही तो त्यांना व्यवस्थित सांभाळत नाही, त्याच्या इतका भिकारी या जगात दुसरं कोणी नाही महाराज. आणि जगातला श्रीमंत माणूस कोण? ज्याच्याकडे कुडाचं झोपडं आहे, सगळी उपजीविका शेतावर आहेत, पण सगळं असताना सुद्धा मरेपर्यंत आईबाप व्यवस्थित सांभाळतो, त्याच्या इतका श्रीमंत या जगात कोणी नाही दादा. आणि आईबाप फक्त सांगण्यापुरतं नाही. मी तर आमच्या अनेक कीर्तनकारांना सांगल, नुसते सांगत फिरू नका आईबाप सांभाळा, स्वतःचे सांभाळा, म्हणजे बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो. स्वतःचे आईबाप घरात नसेल तर आम्हाला आईबाप सांगायचा अधिकार नाहीये दादा. स्वतःचे आईबाप आम्ही सांभाळले, मी माझे सासरे सांभाळले तर मला अधिकार आहे तुम्हाला सांगायचा. मी माझे आईबाप सांभाळले तर तुम्हाला अधिकार आहे सांगायचा. आणि माझे जर माझ्या घरात नसेल तर माझा अधिकार नाही. आणि तुम्ही सुद्धा अडवलं पाहिजे, तुम्ही सुद्धा म्हटलं पाहिजे की महाराज किंवा ताई तुम्ही तुमचे आईबाप सांभाळा, मग जगाला सांगा. हा अधिकार आहे श्रोत्याला. आणि म्हणून मातृत्व आणि पितृत्व अनन्य महत्वाचं नातं आहे. जिवंतपणे सुद्धा सेवा करा आणि गेल्यानंतर सुद्धा सेवा करा. गेल्यानंतर त्यांचा 10वा, त्यांचा 13वा, त्यांचा 11वं, 12वं, 13वं मासिक श्राद्ध आणि वर्षश्राद्ध व्यवस्थित करा. पिंडदान करा, ज्ञानदान करा, अन्नदान करा. हे केल्यानं तुम्हाला काय मिळेल? खालकर परिवार ऐका. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. तुमच्या कुळाचं कल्याण पितरांच्या आशीर्वादात आहे. आशीर्वाद प्राप्त करायचे या अशा प्रकारचं दान तुम्हाला करावं लागणार आहे. आणि म्हणून कर्म चांगलं केलं की गेल्यानंतर आमच्याविषयी कोणीतरी चांगलं बोलू शकतो. तसं तुकोबाराय म्हणतात, जाताना मी पाऊल खुणांवर स्वर्ग ठेवून जाईल. हे महाराज अभंगाच्या शेवटचे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तुकोबाराय म्हणतात, जाताना असंच जाणार नाही, स्वर्ग ठेवून जाणार आहेत. आणि खरंच तुकोबाराय स्वर्ग ठेवून गेले. आणि कदाचित इथं आल्याच्या नंतर तुम्हाला मोक्ष मुक्ती प्राप्त करायची असेल आणि जाताना कोणीतरी आपल्यासाठी रडलं पाहिजे असं वाटत असेल तर चांगलं कर्म करा आणि याही पलीकडे हाताने टाळी वाजवा.
बघा, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते निमित्त सर्वांनाच ज्ञात आहे. तरी देखील कैलासवासी सौभाग्यवती हौशाबाई अशोक खालकर यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पाश्चात असलेला त्यांचा परिवार, त्यांचे पती श्री अशोक शिवराम खालकर, तसंच त्यांचे दीर शांताराम शिवराम खालकर, नवनाथ शिवराम खालकर, तसंच त्यांचे भाया श्री चिमण शिवराम खालकर, लक्ष्मण शिवराम खालकर, त्याच पद्धतीनं त्यांचा मुलगा श्री अण्णा अशोक खालकर, त्याच पद्धतीनं त्यांची मुलगी सौभाग्यवती गीता शिवनाथ गडाख, तसंच त्यांचे नातू चिरंजीव कृष्णा चांगदेव खालकर, जावई श्री शिवनाथ पांडुरंग गडाख, तसंच चिरंजीव प्रथमेश अण्णा खालकर, तसंच शुभम अण्णा खालकर, कुमारी गौरी चांगदेव खालकर, त्यांच्या नाती असतील, नातू असतील, जावई, मुलगी, तसंच त्यांचा मुलगा, दीर, भाया आणि त्यांचे पती, हा समस्त खालकर परिवार. या परिवारानं आज या ठिकाणी गोड असा कीर्तनासारखा कार्यक्रम ठेवला. सर्वप्रथम या खालकर परिवाराचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. मी अनेकदा सांगत असते की कीर्तन ठेवायला खूप मोठं भाग्यवान पाहिजे, ऐकणारे भाग्यवान पाहिजे, सांगणारे भाग्यवान पाहिजे. ज्यांनी या कीर्तनासाठी निमंत्रित केलं, या आजीचे चिरंजीव आमचे अण्णासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्राचं वैभव. खरं तर इतक्या कमी वयामध्ये इतकं मोठं नाव लौकिक करणं इतकी साधी गोष्ट नाही आहे. मला नेहमी राहुल महाराजांकडे बघत असताना आमच्या काकांची आठवण येते की हे सगळं बघण्यासाठी त्यांचे वडील आमचे काका लागत होते. खरंच खूप आनंद झाला असता महाराज, कारण जेव्हा मुलगा घडतो, जेव्हा मुलगा प्रगती करतो, तेव्हा सगळ्यात जास्त गावात, समाजात आणि सगळ्या ठिकाणी वडिलांना होत असतो महाराज. वडील लागत होते, आमचे काका लागत होते, खूप आनंद झाला असता. आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात मी फिरते दादा, पण त्यांचे जे व्हिडिओ आहेत, त्यांचे जे कीर्तन आहेत, सगळं नियमाला धरून शिस्तप्रिय वातावरणात राहुल महाराज कधीच कुणाला वाईट बोलत नाही, कुणाचं वाईट करत नाही. आणि अशी असणारे एक व्यक्तिमहत्व आदरणीय हरिभक्त परायण विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे सेवक आणि निवृत्तीनाथांनी खरंच काही कमी केलं नाही. इथून पुढे त्यांचे जेवढे स्वप्न आहेत तेवढे पूर्ण होत अशी विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या राहुलजी महाराजांनी या ठिकाणी निमंत्रित केलं म्हणून राहुल महाराजांचं मनापासून ऋण व्यक्त करते. ज्या माऊलीच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन होतं त्याही भाग्यवान आहेत असं म्हणायला हरकत नाहीत माऊली. का बरं? आजच्या या पवित्र दिवशी त्यांचा हा श्राद्धाचा सोहळा, आणि खरं सांगू अनेक बायका जातात पण मोठं भाग्यवान लागतं. आजही त्यांचा फोटो जर बघितला तर एखाद्या तरुण बाईला सुद्धा लाजवेल इतका गोड फोटो आहेत. चेहऱ्यावरचं तेज, भलं मोठं कुंकू आमची संस्कृती, आमच्या संस्काराची जाणीव करून देते. आणि म्हणून अशी मातोश्री या कुटुंबातनं निघून गेली. भाग्यवान आहेत महाराज. का बरं? कारण आमच्या अण्णासाहेबांवर, मुलींवर, नातवांवर, सगळ्यांवर इतके चांगले संस्कार केलेत की एवढा मोठा सोहळा त्यांच्या या दारात या ठिकाणी या मुलांनी केला. नाही तर अनेक लोक दावे करतात, अनेक लोक श्राद्ध करतात, पण एवढा आनंदीमय. तुम्ही बघा, येण्यासाठी सगळी फुलांची रास आहेत, मात्र येतानाच एंट्री करताना विश्वगुरु निवृत्तीनाथांची समाधी आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीला खर्च आहे. इथली प्रत्येक गोष्ट इतकी आवडीने केली, इतकी मनोभावे केलीत, कारण हे संस्कार फक्त या मातेचे, या मुलांवर आहे. म्हणून इतका गोड परिवाराने नियोजन केलेलं आहे. म्हणून धन्य माता पिता तयाची या. आणि ही माऊली भाग्यवान आहे की तिच्या निमित्ताने इथे कीर्तन करायला मिळते. कारण भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे, रघुनंदन परमात्मा देखील त्याची वाट पाहत असतो. पुनश्च एकदा खालकर परिवाराचं मनापासून ऋण व्यक्त करते. कैलासवासी सौभाग्यवती हौशाबाई अशोक खालकर यांना भगवान परमात्मा चिरशी शांती प्राप्त करून देव ही प्रार्थना भगवंताच्या चरणी करते. तसंच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या वतीनं आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं अत्पिष्ट नातेवाईक गणगोत सगळे सोयरे आपल्या सर्वांच्या वतीनं या माऊलीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. तसंच
तसंच या कार्यक्रमाला ज्यांची साथसंगत लाभलेली आहे, प्रामुख्याने जे आजच्या कीर्तनाला ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे, आदरणीय हरिभक्त परायण याच गावचे सुपुत्र. खरं तर भेंडाळी गावाला एवढे कीर्तनकार दिले, तुम्ही ठरवलं तर एक सप्ताह सहज तुमच्याकडे होऊ शकतो आणि म्हणून भाग्यवान आहात तुम्ही. आदरणीय हरिभक्त परायण आमचे तुषारजी महाराज खालकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. ज्यांनी गोड अशी मृदुंगाची साथसंगत दिली ते आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य आमचे प्रणव महाराज, त्यांच्याही करता एकदा जोरदार टाळी वाजवा. प्रणय महाराज गोड मृदुंग वाजवतात. खरं तर बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे काही दिवसापूर्वी त्यांच्याही डोक्यावरून वडिलांचं छत्र निघून गेलेत महाराज, पण ही मंडळी मोठी करणं आपल्या जिल्ह्यातली आपली जबाबदारी आहे. म्हणून बाहेरची मंडळी मोठी करण्यापेक्षा आपले जिल्ह्यातले कीर्तनकार, आपले जिल्ह्यातले मात्र वादक गायक बोलवा, कारण त्यांना मात्र त्या ठिकाणी गरज आहे म्हणण्यापेक्षा आपल्यालाही त्यांची गरज आहे आणि मात्र ती परिपूर्णता करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणून प्रणय महाराज आपलं मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या समवेत कायमस्वरूपी गायनासाठी असतात असे असणारे आमचे विशालजी महाराज नन्नवरे, तेही आपल्या जिल्ह्यातलेच आहेत. मी आपल्या जिल्ह्यातलीच माणसं घेऊन फिरत असते, कारण जिल्ह्याबाहेरची घेऊन फिरलं की त्याचा परिणाम मला माहीत आहे. पण जाऊ द्या, आमचे महाराज इथं आहेत उपस्थित, ते आपल्या जिल्ह्यातले आहेत, डुबेरचे आहेत बरं का, जास्त लांबचे नाही. आता डुबेर सध्या मात्र प्रसिद्धीला आहे. असो, महाराजांचे मनापासून ऋण व्यक्त करते. विशाल महाराज ज्यांचा विशाल आवाज आहेत, असो त्याच पद्धतीने आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य खरं तर आमचे शरदजी महाराज, इतका गोड आवाज आहेत महाराज, खूपच सुंदर, अतिशय छान. आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे कारभारी महाराज, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे भगवान भाऊ, कारण तुम्ही पहिली चाल म्हटले ना, म्हणून तुमचंही नाव घेणं गरजेचं आहे. तुमचंही मनापासून ऋण व्यक्त करते. सगळी भजनी मंडळ गावचंच आहे, तरुण भजनी मंडळ, अगदी आपण सगळे मिळून एवढं छान काम करतायत. कारण भेंडाळीचं नाव सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये उंचावर आहेत बरं का, सगळ्याच बाबतीत. मग ते कीर्तनाच्या बाबतीत असो, मी अनेक गावात 3.5 दिवस 2.5 दिवस 7 दिवसाचा सप्ताह पाहते, पण 15 दिवसाचा सप्ताह फक्त तुम्हीच करू शकतात. ही ताकद फक्त भेंडाळीमध्ये. म्हणून सगळं तरुण भजनी मंडळ, अगदी मात्र वृद्ध भजनी मंडळ, सगळंच आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. विनेकरी दादा आपलंही ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आमच्या चासकर भाऊंचा साऊंड आहेत प्रवीण भाऊ तासकर, त्यांच्याकरता एकदा जोरदार. इतका गोड ऑपरेटिंग आहे ना त्यांची की बस त्यांना काही सांगावं लागत नाही बरं का, फार अतिशय छान ऑपरेटिंग. म्हणून प्रवीण भाऊ तुमचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं गेली 2 तासापासून शूटिंग चालू आहे. हा सगळा कार्यक्रम अण्णाभाऊ आपला हा यूट्यूबला जाणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे विश्वगुरू यूट्यूब चॅनेल. सगळ्यांनी मात्र त्या ठिकाणी त्याला काय करा, सबस्क्राईब करा आणि मात्र त्या ठिकाणी लाईक करा. तुमचे तुम्हाला चेहरे दिसतील, तुमचे तुम्ही ओळखून घ्या. तर मला मी नाही ओळखत बसणार, पण तुमचा चेहरा त्याच्यावर दिसेल सगळ्यांना. पण गोड अशी शूटिंग करतात आमचे बाळाभाऊ मोरे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण नावच काय, विश्वगुरू आहे. विश्वाचे गुरु विश्वगुरू निवृत्तीनाथांचं नाव या चॅनलला दिलं. अनेक बाहेरचे चॅनल मोठे केले, आता आपला चॅनल आपण मोठा केला पाहिजे. म्हणून बाळाभाऊचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय माझे पतिदेव हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य सतीजी महाराज जगताप, त्यांचे मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आलेली सगळी मंडळी आपण माझ्यासाठी तोला मोलाची आहेत. महत्त्वाचं म्हणजे भालदार चोपदार राहिले, फार चांगले तो बिचारे, चांगले दिसतात तिकडचे पण आणि तिकडचे पण. आता त्यांनी मला जपून आणलं, जपून नेतील अशी अपेक्षा व्यक्त करते. त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आपण सगळी भाविक मंडळी या ठिकाणी बसलात. 1:15 वाजलाय करेक्ट, पण आता काही काही लोक इथून जाताना म्हणतील बाईनी लय लांबवलं. नाही लांबवलं, माझे 2 तास मी कंप्लीट केले. कारण तुम्ही आता कसं आहे, बरोबर 12:15 येतात, उरकत आला असेल म्हणून त्याच्यासाठी आता 12:15 वाजेपर्यंत करावं लागतं ना. आपली ड्युटी आपण पूर्ण केली. बरं तुमचं असं आहे, लवकर आवरलं तरी लोक म्हणतात भांडवल संपलं असेल, आणि उशिरा आवरलं तरी म्हणतात लांबवलं. म्हणून तुम्ही पायी चालू देते नाही, धडबांधावरूनही चालू देते नाही. म्हणून मी माझी ड्युटी पूर्ण केली. बरोबर 11:30 दादा कार्यक्रम सुरू झाला होता. माझ्या पद्धतीने मी कार्यक्रम केलाय. म्हणून असो आपण सगळेजण शांततापूर्वक कीर्तन श्रवण केलं. आपल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आलेली बाहेरगावची पंचक्रोशीतली मंडळी आपण सगळीच तोला मोलाची आहात. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं मला शक्य नाही, सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. सर्वांना एक विनंती करते, ज्यांना 2 हात आहे त्यांनी 2 हात वरती करायचे, ज्यांना आहे त्यांनी, ज्यांना एक आहे त्यांनी करू नका. वा, ताठ हात वरती का, मला दिसतंय बरं का ते मधले कोपऱ्यात बसलेले बाबा टोपीवाले, हा आडोशाला लपू नका, सगळ्यांनी हात वरती करा. 1032 पर्यंत तुम्ही वाचाल. हा शाबास, सगळ्यांनी ताठ हात वरती करायचे. टाळी वाजून विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन करायचं. हे
ज्ञानेश्वर पुण्य दिवसाला सगळ्यांनी खाली बसा. चंदू काका खाली बसा. बसा 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 खाली बसा. खाली बसा तिथंच बसा. बसा बसा. हा एकाने शिस्त मोडू नका. एक 5 ते 10 मिनिटं सगळ्यांचे घेतले जाणार आहेत. प्रत्येकाने जागेवरती बसा. गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कैलासवासी सौभाग्यवती हौशाबाई अशोकराव खालकर या आईंनी संपूर्ण खालकर कुटुंबियांना अनाथ करून अखेरचा श्वास घेऊन इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकी निघून जावं. आज त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष पूर्ती झाल्यानंतर तुमच्या आमच्या सनातन धर्माच्या परंपरेनुसार तुमच्या आमच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार जो काही विधी संपन्न केला जातो त्या विधीला तुमच्या आमच्या सरळ सरळ आणि सोप्या सोप्या भाषेमध्ये वर्षश्राद्ध म्हणून ओळखलं जातं. या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चटश्राद्धाच्या निमित्ताने काहीतरी भगवंताबद्दल प्रेम व्यक्त व्हावं, आदर व्यक्त व्हावा, आपुलकी व्यक्त व्हावी, जिव्हाळा व्यक्त व्हावा. आणि आईंना अखेरचा निरोप देत असताना एक योग्य निरोप प्राप्त व्हावा, सद्गती प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून आदरणीय अण्णाभाऊंनी आणि संपूर्ण खालकर कुटुंबियांनी एकत्रित येऊन एकोप्याने, एक विचाराने, एक मताने सुंदर अशा दैदिप्यमान कीर्तन सोहळ्याचं आज या ठिकाणी नियोजन केलेलं होतं. सगळ्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या, आप्तेष्टांच्या आणि सगळ्या स्नेही मंडळीच्या एकोप्याने आज हा सोहळा पूर्णत्व दिशेला जातोय. आणि या सोहळ्याच्या प्रत्यर्थ, या दैदिप्यमान कीर्तन सोहळ्याच्या प्रत्यर्थ महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार आणि ज्यांना विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथ महाराजांनी एक मुक्ताई सारखं स्वीकारलं आणि इतिहासात पहिल्यांदा असताना सुद्धा समान स्वीकारून आशीर्वादात्मक सेवा करण्याची संधी ज्यांना प्राप्त करून दिली, अध्यक्षपद भूषवण्याची सेवा संधी त्या माझ्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या भगिनी, माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहकार्य करणाऱ्या सौभाग्यवती कांचनताई जगताप यांचा कीर्तन सोहळा प्रत्येकाच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये